नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी बायरा लीगल टिप्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये कुळाची जमीन म्हणजे काय आणि कुळाच्या जमिनीची वर्गवारी कशी होते याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। मी आज आपल्याला म्हणणार नाही की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जर आपल्याला या व्हिडिओमधील कंटेंट आवडले तर आपण निश्चितच चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल। जर आपण आपल्यालाच या ठिकाणी ओळख कायद्याची आपल्याच फायद्याची। तर चला मग मित्रांनो, जाणून घेऊया कुळाची जमीन म्हणजे काय। जमीन मालकांच्या पिळवणुकीपासून कुळाचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम अस्तित्वात आला। सन 1939च्या कुळ कायद्यानुसार प्रथम सातबाऱ्यावर कुळाची नावे नोंदवण्यात आली। त्यानंतर मुंबई कुळ वहिवाट अधिनियम, त्यानंतर मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 1952 साली अस्तित्वात आला। त्यानंतर मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 1948 साली अस्तित्वात आला। 2012 मध्ये याचे नाव बदलून महाराष्ट्र कुळ वहिवाट अधिनियम असे करण्यात आले आहे। त्यानुसार दुसऱ्याची शेतजमीन कायदेशीररित्या कसणारा किंवा त्या जमिनीवर प्रत्यक्ष कष्ट करणारा, राबणारा जो माणूस असतो त्यालाच कुळ असे म्हणतात। कुळाबाबतच्या नोंदणी गाव नमुना 7 मध्ये करण्यात येत असतात। सातबारा उतार्यावर उजवीकडील राखण्यामध्ये कुळ, खंड व इतर अधिकार या राखण्यामध्ये त्याची नोंद करण्यात येत असते। कुळाच्या जमीन ह्या भोगवटादार वर्ग क्रमांक 2 यांच्या असतात। म्हणजेच या पद्धतीमध्ये जमीन हस्तांतर करण्यावर निर्बंध आहेत। सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचे हस्तांतर अर्थात विक्री केली जात नाही। आता बघूया कुळाचे प्रमुख प्रकार। कुळाचे 3 प्रकार आहेत। यामध्ये कायदेशीर कुळ, संरक्षित कुळ आणि कायम कुळ हे आहेत। पहिले बघूया आपण कायदेशीर कुळ म्हणजे काय। कायदेशीर कुळ म्हणून कोणत्या व्यक्तीला मान्यता मिळते हे बघूया। महाराष्ट्र कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 2011च्या कलम 4 अन्वये कुळ म्हणायची व्याख्या दिलेली आहे। अशी व्यक्ती जी दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कष्ट करीत आहे किंवा कसत आहे अशी व्यक्ती। जमीन मालक आणि अशा कुळामध्ये करार झाला असेल तर, हे कुळ जमीन प्रत्यक्षात कसत असेल तर, जमीन कसण्याच्या मोबदल्यात कुळधारक व्यक्ती मालकास खंड देत असेल आणि तो खंड जमीन मालक घेत असेल तर, अशी व्यक्ती मालकाच्या नातलगात नसेल तर, अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसेल, अशी व्यक्ती पगारावर नोकर ठेवलेली नसेल तर, अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर, अशा व्यक्तीचे कायदेशीर कुळ लागले जाते। आज कायदेशीर कुळ असे म्हणतात। आता बघूया संरक्षित कुळ म्हणजे काय किंवा संरक्षित कुळ कुणाला म्हणावे। सन 1939च्या कुळ कायद्यानुसार दिनांक 1 जानेवारी 1938 पूर्वी सतत 6 वर्षे कुळ म्हणून कायदेशीर जमीन कसणाऱ्या व्यक्तींना संरक्षित कुळ असे म्हणतात। अशा व्यक्तींची नोंद सातबाऱ्याच्या उतार्यावरील इतर हक्क राखण्यात संरक्षित कुळ म्हणून नोंद केली जाते। यालाच संरक्षित कुळ असे म्हणतात। आता बघूया कायम कुळ। 1955 मध्ये कुळ कायद्यामध्ये सुधारणा होण्या अगोदर वहिवाटीमुळे किंवा न्यायालयीन निकालामुळे कुळ ठरवले गेले त्यांनाच कायम कुळ असे म्हणतात। अशा व्यक्तींच्या कुळाची सातबाऱ्यावरील उतार्यावरील इतर हक्कामध्ये कायम कुळ अशी नोंद घेण्यात येते। आता आपण बघूया वर्गवारी कशी करतात, कशी ठरवतात। कुळाच्या जमिनीची वर्गवारी 1 मधून वर्गवारी 2 मध्ये करायची असेल तर ती कशी करतात। सातबाऱ्यावरील उतार्यामधील संरक्षित कुळ व कायम कुळ यांची नोंद जर काढायची असेल तर ती कशी करतात। त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो, कारण तहसीलदार हे कुळाचे प्राधिकरण आहेत। अर्ज कसा करावा, त्यासाठी कोर्ट फीस किती लागेल या सर्वांचा तपशील आपल्याला तहसील कार्यालयामध्ये मिळून जाईल। त्यामुळे आपण अर्ज करताना तहसील कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा की कुळात कशी वर्गवारी करता येईल। त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे आपण बघूया। संबंधित जमिनीचे 1960 पासूनचे आतापर्यंत सर्व सातबारे लागतील। त्या सातबाऱ्यावर सर्व फेरफारीच्या नोंदी म्हणजे फेरफारीची नक्कल लागेल, घसारापत्रक लागेल, कुळाचं प्रमाणपत्र लागेल, कुळाचं चलन लागेल, कुळाचा फेरफार लागेल। एकदा का अशा प्रकारचा अर्ज केला की तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडून त्याचा अहवाल मागवला जातो। तशा प्रकारचा त्या जमिनीवर कोणाचा आक्षेप आहे का यासाठी जाहीर प्रकटन ही पब्लिश केले जाते। आक्षेप वगैरे असेल तर त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीला सुनावणीसाठी बोलवलं जातं। सगळं व्यवस्थित असेल तर 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण होते आणि सातबारा उतार्यावरील कुळ हा काढून टाकला जातो आणि भूधारण पद्धतीमध्ये वर्ग 2च्या जागी वर्ग 1 येऊन तिथं मालकी हक्कामध्ये
कुळाचं नाव उडवलं जातं आणि त्या ठिकाणी मालकाचं नाव येऊन तिथं मालक हा वैदिक करतो असं नोंद होत असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल लीगल टिप्स.